ओके. सो सिम्पली एनजीनेक्स आपला आता वर्किंग मध्ये आहे. आपला वेब सर्व्हर हा रिलॅक्स. अपाचे 2 च्या ऐवजी मी एनजीनेक्स यूज करतोय. तर इथे आता आपला वर्किंग मध्ये आहे. काय करायचं ते HTTPS होतो, HTTPS येतो इथे. ठीक आहे. त्यामुळे काय होतं तो सिक्युरिटी HTTPS तर आपण यूज करत नाही आहोत, तर त्यामुळे आपल्याला इथे तो एस काढून घ्यायचा म्हणजे आपला एक्सेस होऊन जाईल. क्लिअर आहे. नेक्स्ट, तर आपलं ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. तर आता हे तुम्हाला दाखवायचं आहे मला की कुठून हिट होत आहे. तर ते बघायचं असेल तर सिम्पली मी ते तुम्हाला नेटवर्क टॅब मध्ये हे कुठून नेटवर्क येतोय, ऍक्सेस कुठून होत आहे ते दाखवतोय. सिंपल नेटवर्क मध्ये यायचं. याला मी सिम्पली रिफ्रेश करतोय. पेज इकडे दिसतोय तुम्हाला, राईट. रिफ्रेश करतोय, हे इथे दिसतोय. नेटवर्क मध्ये येणार, या EC2 ला क्लिक करणार. EC2 नाही आहे हे, तर इथे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. जो आपला डोमेन आपण इथे घेतलाय तो डोमेनचं नाव आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसेल हेडर रिस्पॉन्स, हेडर रिक्वेस्ट हेडर दिसतंय. तर इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल की हा एक्सेस कुठून झालाय. तर ऍक्च्युली बाहेरून एक्सेस झालेला आहे. क्लिअर आहे. एनजीनेक्स सर्व्हर वरून. क्लिअर. येस. तर ऍप्लिकेशन आपली प्रॉपरली रनिंग मध्ये आहे. नेक्स्ट आपण काय करणार आता, क्लाउड फ्रंट मध्ये येणार. क्लाउड फ्रंट न्यू टॅब मध्ये टाकायचं. ठीक आहे. तर इथे आपल्याला आता क्रिएट करायचं असतं आपलं डिस्ट्रीब्युशन. काय क्रिएट करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन. आता हे व्हॉट इज दिस डिस्ट्रीब्युशन. तर जे पण आपण रिक्वेस्ट कॉन्फिगरेशन करणार ती कॉन्फिगरेशन सगळ्या एज लोकेशन्स मध्ये अपडेट होणार. कळलं की हा एक पर्सन आहे, हा एक AWS अकाउंट आहे, याची अप्लिकेशन पूर्ण एज लोकेशन्स मध्ये कॉन्फिगर करायची. अंडरस्टूड. तर इथे आपण क्रिएट करणार एक डिस्ट्रीब्युशन. कुणासाठी करायचं आहे, आपल्या ऍप्लिकेशनसाठी. आपल्या ऍप्लिकेशनसाठी करायचं आहे ना. ऍप्लिकेशन कुठे आहे, आपल्या ऍप्लिकेशन कुठे आहे, आपल्या EC2 इन्स्टन्स सर्व्हरवर आहे ना. तर सर्व्हरचं आपल्याला काय घ्यावं लागेल, ऍप इन्स्टन्स असं काहीतरी लिहितोय मी जेणेकरून तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता ऍप्लिकेशन कुठे आहे आपली, EC2 इन्स्टन्स मध्ये. तर EC2 इन्स्टन्स आपल्याला आवश्यक आहे. इथे मी सिंगल वेबसाईट करतोय और ऍप सी. नेक्स्ट, राऊट 53 आपण अजून बघितलेलं नाहीये, तर इथे डोमेन तुम्हाला समजणार नाही. तर नेक्स्ट करणार आपण. इथे काय दिसतंय, अदर दिसतोय. कुठे कुठे यूज करू शकतो आपण क्लाउड फ्रंट. तर S3 बकेट साठी यूज करू शकतो, लोड बॅलेन्सर साठी यूज करू शकतो, API गेटवेज आहे, मीडिया पॅकेजेस आणि VPC ओरिजिन्स. बट फॉर नाव वी आर युजिंग व्हॉट, इन्स्टन्स. सो सिलेक्ट इन्स्टन्स. आता ओरिजिन मीन्स व्हॉट, ओरिजिन तो पोर्शन तो सर्व्हर जिथे आपली अप्लिकेशन अवेलेबल आहे. ओरिजिन मीन्स व्हॉट, जिथे आपला अप्लिकेशन अवेलेबल आहे. तर इन्स्टन्स आहे, इन्स्टन्स ए मध्ये यायचं. इन्स्टन्सचा आपल्याला जो पब्लिक आहे हा आपण घेतलेला आहे. ठीक आहे. तर याला कॉपी करणार आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये घेणार. ठीक आहे. दिसतंय. तर HTTP काढून घ्या. आलं लक्षात कसं करायचं. तर इथे आपण काय घेतलंय, EC2 इन्स्टन्सचा DNS घेतलेला आहे. कुठे मिळणार तो DNS, सर इथे DNS मिळणार, बघून घ्या. एक तर IP ने हिट करून बघू शकतो किंवा DNS ने. सिंपली कॉपी दिस आणि यूज इट इन युअर हिअर ॲज अ ओरिजिन. अंडरस्टूड. ओके. नेक्स्ट, ओरिजिन पाथ. तर आपली index.html कुठे आहे, उबंतू मध्ये कुठेतरी आपल्या रूट पाथ मध्येच आहे ना अवेलेबल. आपण सेपरेट वेगवेगळे ऍप्लिकेशन क्रिएट केलंय का, नाही. वेगवेगळे जर ऍप्लिकेशन क्रिएट केले असेल तर इथे ओरिजिन पाथ द्यावा लागेल तुम्हाला. /mobile/home तुम्ही लोड बॅलेन्सर मध्ये करून बघितलंय, ते इथे तुम्हाला द्यावं लागेल. क्लिअर. नेक्स्ट, सेटिंग्स. आता सेटिंग्स हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल खूप कामाचे. इथे बघा, कस्टमाइज ओरिजिन सेटिंग दिसतंय.
तर कस्टमाइज ओरिजिन सेटिंग मध्ये जाणार आपण. रिकमेंडेड मध्ये यूज करतोय तर तो काही घेतोय आपल्याला आयडिया नाहीये. तो कोणती सेटिंग अप्लाय करतोय आपल्याला आयडिया आहे का? नाहीये. तर सिम्पली कस्टमाइज ओरिजिन सेटिंग आपण आपलं क्रिएट करू. इथे काय काय दिसतंय तर हेडर्स हे सगळ्या गोष्टी सोडून देऊ. सध्या काय करायचं आपल्याला HTTPS वर चालून बघायचं आहे. ओके, AT पोर्ट नंबर असेल, कनेक्शन अटेम्प्ट. आता ही ऍप्लिकेशन अवेलेबल आहे की नाही आहे तर तू कितीदा कनेक्शन करून बघणार? 3दा. कनेक्शन टाइम आउट 10 सेकंडचा. रिस्पॉन्स टाइम आउट किती देखेल? 30 सेकंड रिस्पॉन्स भेटतो की नाही ते चेक करेल. कीप अलाइव्ह हे पूर्ण इथे तुम्हाला सेट करायचं आहे सेकंड्स मध्ये. अंडरस्टूड? खूप इझी काम. रिस्पॉन्स कम्प्लिशन टाइम ते तिथे तुम्हाला इनेबल करता येईल. ओरिजिन काय पाहिजे? IP व्हर्जन V4 वर चालू आहे, बस तेवढं झालं. नेक्स्ट किती काय दिसतंय? कॅचे सेटिंग. तर कॅचे सेटिंग करून बघायची आहे. काय करतोय आय डोंट नो. सो आपण आपलं क्रिएट करू. क्लिअर ना? ओके. सो इथे आपल्याला ह्या रिडायरेक्ट करतोय HTTP वरून HTTPS वर पाठवतोय, पण आपल्याला सिम्पली दोन्ही पण यूज करायचे आहे. सो HTTP आणि HTTPS. नेक्स्ट बाकी बाय डिफॉल्ट असू दे. इकडे बघा कॅचे पॉलिसी काय म्हणतोय हा? रिकमेंडेड फॉर EC2 हा बाय डिफॉल्ट घेतोय. बट इन्स्टेड ऑफ गोइंग बाय डिफॉल्ट लेट्स क्रिएट अ पॉलिसी. क्रिएट कॅचे पॉलिसी. तर सेपरेट टॅब ओपन होणार. आपण आपलं क्रिएट करू. आता इथे पण आपल्याला काय काय टर्म्स यूज करायचे ते बघा. सो नेम ऍप 1 असं काहीतरी देतोय. ठीक आहे, ऍप 1 और ऍप पॉलिसी असं समथिंग. क्लिअर? नेक्स्ट डिस्क्रिप्शन तुम्हाला काय द्यायचं द्या. TTL मीन्स टाइम टू लिव्ह. म्हणजेच आता इथे काय दिसतंय की आपला डेटा त्या एज लोकेशन मध्ये किती दिवस राहायला पाहिजे, किती सेकंड्स राहायला पाहिजे. सेकंड्स मध्ये टाइम आहे हा इथे. मिनिमम टाइम टू लिव्ह इन सेकंड्स, मॅक्झिमम टाइम टू लिव्ह आणि डिफॉल्ट टाइम. डिफॉल्ट आहे एवढे, हे सेकंड्स आहेत आणि हे मॅक्झिमम मिनिमम. कळलं? सो डिफॉल्ट बेसिसवर तो जाईल. आपल्याला आता सध्या इथे काही करायचं नाहीये. सिम्पली काय करायचं आहे, येऊन इथे क्रिएट करायचं. क्रिएट झालं. ठीक आहे. नेक्स्ट कम बॅकची बटन इकडे द्यायला पाहिजे आणि बॅकची बटन पण नाही दिलेलं आहे. ठीक आहे. सो कम बॅक. ओके, न्यू पेज होता तो. तर इथे सिम्पली रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यानंतर ती पॉलिसी आपल्याला दिसेल. ऍप पॉलिसी दिसते. क्रिएट, यूज इट. नेक्स्ट आता इथे ओरिजिन रिक्वेस्ट पॉलिसी दिसतीये. ओरिजिनला कोण रिक्वेस्ट करू शकतो, म्हणजेच आपल्या इन्स्टन्स कडे कोण रिक्वेस्ट करू शकणार आहे क्लाउड फ्रंट थ्रू. तर इथे काय दिलेलं आहे? ऑल युजर्स, ऑल व्ह्यूअर्स. ठीक आहे, आपल्याला याच्यासोबत काही प्रॉब्लेम नाहीये, आपण यूज करून घेऊ. तो नेक्स्ट सगळ्यांनीच यूज करायला व्ह्यू करायला पाहिजे ना. तर आपली तीच एक कंडिशन आहे, आपण नेक्स्ट करणार. आता इथे काय दिसतंय? वेब ऍप्लिकेशन फायरवॉल. आता हे वेब ऍप्लिकेशन फायरवॉल कशासाठी यूज केलं जातं फक्त तेवढं लक्षात घ्या. काही मॅलवेअर फंक्शन्स आपल्या ऍप्लिकेशनवर हिट करतात किंवा कोणी हॅकर वगैरे येतात, राईट? डिडॉस अटॅक्स म्हणतो. तर त्यासाठी यूज केली जाते काय? वेब ऍप्लिकेशन फायरवॉल. सध्याच्या कंडिशन मध्ये आहे काय? हे फायरवॉल आहे. बट कशावर आहे? करेक्ट. तर बघू नंतर मी. बट येस, कन्सेप्ट समजला कशासाठी यूज होती ही. ओके, तुम्ही समोर इन डिटेल मध्ये बघणार ते, त्यात काही वाद नाही. पण आता कन्सिडर आहे, मी याला ऑफ करतोय. नेक्स्ट. तर ऑलमोस्ट डन. नाव जस्ट क्रिएट डिस्ट्रीब्युशन. आता इथे तुम्हाला दिसेल डिप्लॉइंग हा स्टेटस. इथे काय दिसेल? डिप्लॉइंग स्टेटस दिसतंय. तर डिप्लॉइंग मीन्स व्हॉट? आता जेवढ्या पण इंडियामध्ये एज लोकेशन्स असणार किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड एज लोकेशन्स असणार, तिथे काय होईल? हे कॉन्फिगरेशन अपडेट होईल. कळलं? मग पूर्ण कॅचे लोकेशन्स आता रेडी होणार आपल्या ऍप्लिकेशनला हिट करण्यासाठी. कळलं? ठीक आहे. आता सध्याच्या कंडिशन मध्ये हे आपण, मी तुम्हाला दाखवलेलं इथे काय आहे का असं? इथे काही आहे का क्लाउड फ्रंटची इन्फॉर्मेशन वगैरे?
नाहीये. सिम्पली कशा थ्रू जातोय आपण? डोमेन थ्रू. कोणता? डीएनएस कोणता आहे हा? EC2 इन्स्टन्स आला. अंडरस्टूड. नेक्स्ट, आता आपला डिस्ट्रीब्युशन आहे, थोडासा वेट करावं लागेल आपल्याला. हा एखाद मिनिट घेईल, और जर झाला असेल तर बघू रिफ्रेश करून. अजूनही डिप्लॉयमेंट मध्ये आहे, तर थोडा वेट करा. तोपर्यंत चार्जर पण लावून टाकलाय मी. स्मार्ट वर्क. ओके, सो वेट करावं लागेल. हा, वन मोर थिंग, आपल्याला S3 सोबत पण याला चेक करायचं आहे. तर S3 मध्ये यायचं आहे, S3 सोबत पण आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. तर S3 मध्ये एक बकेट आपण क्रिएट केली आहे. कोणती बकेट आहे? स्पायडर वुमन. केली आहे का? या अकाउंट मध्ये नाही आहे ना. हा अकाउंट आपला वेगळा आहे. तो बकेट क्रिएट करायची, S3 वेबसाईट होस्ट करायची. मी दोन्ही सायमल्टेनियसली सांगतोय. हा, आपलं EC2 सोबतचं कॉन्फिगरेशन झालेलं आहे, त्यात काही वाद नाही. तर तुमची इच्छा असेल की आधी हे चेक करून घेऊ, तर आधी हे चेक करून घेऊ. क्लिअर? कन्फ्युजन नको की सर S3 वर पण तुम्ही स्विच करताय, इकडे पण येताय. जस्ट वेट. हे आधी करू, हे चेक करू की कसं काम होते, देन त्यानंतर S3 चं करून बघू. S3 मध्ये वेबसाईट कशी होस्ट करायची तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फक्त वेबसाईट होस्ट करायची आहे आणि ते त्याचं डोमेन यूज करायचं आहे. आता हा टाइम का बरं घेतोय? किती सारे लोकेशन्स आहे, एज लोकेशन्स, काम करायला त्याला टाइम लागेल ना. हा, तर आता इकडे हा जो DNS दिसतोय, डिस्ट्रीब्युशन डोमेन नेम, आता आपल्याला EC2 इन्स्टन्सचा हा डोमेन घ्यायची गरज नाहीये. EC2 इन्स्टन्सचा पब्लिक IP और हा डोमेन घ्यायची, DNS घ्यायची गरज नाही. आपण डायरेक्टली हे ऍप्लिकेशन कुठून ऍक्सेस करणार? या HTTPS प्रोटोकॉल. हा, येस, लास्ट मॉडिफाईड, डन. तर नाव सिम्पली याला काय करा, कॉपी करा आणि चेक करा की हा वर्क करतोय की नाही. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय सर्वांना? विजिबल आहे स्क्रीन? व्हेरी गुड. सो सिंपल, याला आपण ऍक्सेस करून बघतोय. त्याआधी मी इथे इन्स्पेक्ट ओपन ठेवतोय. आपल्याला नेटवर्क मध्ये हिट कुठून होते ते बघायचं आहे. नेटवर्क मध्ये आता काही आहे का? नाही आहे. तर मी सिंपली इथे रिफ्रेश करतोय. सो रिफ्रेश, सॉरी, हिट. हा, तर Nginx पेज आलंय. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर हा Nginx पेज इथे कशाने हिट करतोय आपण? क्लाउड फ्रंट वरून क्लिक करतोय. आता इथे HTTPS ने एक्सेस होते. सी, तर हा थोडा डिफरन्स आहे. हा सिक्युअर्ड असतो जास्त. कळलं? ओके. आता हा कुठून होतोय? क्लाउड फ्रंटच्या DNS वरून आपण ऍक्सेस करतोय आपल्या ऍप्लिकेशनला. कुठे जातीये रिक्वेस्ट? रिक्वेस्ट कुठे जातीये? आपल्या EC2 इन्स्टन्स वर जातीये. क्लिअर? नाव जस्ट चेक की हा ऍक्सेस जातो कुठून, हिट कुठून होतोय. नेटवर्क. हा, सिंपली रिफ्रेश. दिसतोय इथे D1 हा डोमेन नेम दिसतोय इथे. सी, फर्स्ट वाला. तर इकडे दिसेल तुम्हाला हिट फ्रॉम क्लाउड फ्रंट. आता कुठून हिट झालंय ऍप्लिकेशन? क्लाउड फ्रंट मधून. झूम नाही होणार? अच्छा, हे ओपन केल्यानंतर झूम वर्क नाही करत, तर झूम होणार नाही. इथे दिसतंय तुम्हाला क्लिअरली. ओके, गुड. सो हिट फ्रॉम काय दिसतंय? क्लाउड फ्रंट. इझी आहे, काय कन्फ्युजन नाही. आता एक आणखी आपण टेस्ट करून बघू. आता सध्या EC2 च पूर्ण करून टाकू. लेट्स कन्सिडर करा, हे तर आलं लक्षात.
बट इफ इन केस तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काही तुम्ही चेंजेस केले आहेत तर हे इकडे हिट होणार का? नाही. सॉरी, इथे काही अपडेट होणार का? नाही होणार. का बरं? कारण हा डेटा आता कुठे सेव्ह आहे? ऍप्लिकेशन एज लोकेशनला आहे. एज लोकेशन वरून तो काय करतोय? आपल्याला डेटा प्रोव्हाइड करतोय. बट आता ह्या डायग्राम कडे लक्ष द्या. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जर काही चेंजेस झाले तर रिक्वेस्ट इथपर्यंत येते का? नाही. डेटा तो कुठून पास करतोय? इथनच. पण इथे काही अपडेट व्हायला पाहिजे ना. इथे जे अपडेट इथे झाले ते अपडेट त्यांनी इथे पण करायला पाहिजे. त्यासाठी इथे आणखी एक टर्म असेल ती म्हणजेच इनव्हॅलिडेशन. सी, बाकी ह्या टर्म्स मी नंतर बोलतोय तुम्हाला. काय दिसतंय इथे? इनव्हॅलिडेशन. तर प्रॅक्टिकल करायचं असेल हे तर इन्स्टन्स मध्ये डेटा चेंज करावा लागेल. इन्स्टन्स मध्ये आपण वेब पेज चेंज करून बघू. तर काय सिम्पली ऍक्सेस करायला स्टॉप कशाला करायचं? स्टॉप कशाला करायचं? वेब पेज चेंज करायचं ना आपण. तर वेब पेज चेंज करू आणि हिट करून बघू. नाही करायचं, असं करायचं. काय प्रॉब्लेम आहे लिनक्सचा ऍक्सेस घ्यायला? लिनक्सची प्रॅक्टिस होती ना तुमची? आपण करून बघितलेलं आहे. कधी होतं कधी नाही होत. ठीक आहे. सो सिम्पली इथे काय करणार आता? हा ठीक आहे, याच्याने जाणार हायफन सुडो वर जातोय मी. आणि काय आपण इन्स्टॉल केलंय? एनजीनेक्सचा index.html कुठे असणार? बताओ जल्दी. काय उबंतू? त्याचा index.html असतो स्लॅश ls. लेट मी चेक. स्लॅश var और index.html नॉर्मल बेसिसवर USR मध्ये जायचं. शेअर मध्ये इथे असेल nginx. येस आहे. आणि इथे असेल index.html आणि इथे असतो index.html. हा जो nginx आहे तुम्ही ऑल ओव्हर कुठेही पण इन्स्टॉल करा. त्याचा पाथ काय असेल? ऐकून घ्या आधी. त्याचा पाथ काय असेल? या लोकेशनवर मिळेल. बट आपण आता उबंतू यूज करतोय, राईट? तर उबंतू मध्ये थोडासा डिफरन्स असतो. या फाईल मध्ये काय आहे ते चेक करून घेऊ आधी. cat index आहे. वेलकम टू nginx. वेलकम टू nginx वाला पेज आहे. ठीक आहे. तर एक काम करू, आपण याला चेंज करून बघू आणि आपले ऍप्लिकेशन हिट होते का ते चेक करू. डेटा चेंज होतो का ते चेक करू. क्लिअर? काय करतोय समजत आहे? गुड. तर सिंपल मी यामध्ये डेटा ऍड करतोय. हॅलो, दिस इज क्लाउड. वेट करा, मला कंप्लीट करू द्या, त्यानंतर तुम्ही लिहा, नाहीतर अजून खोडताड करा. आला? डेटा ऍड करतोय, सिंपल करतोय. क्लिअर? बट येस, यू कॅन सी कर्ल लोकल होस्ट. आणि इकडे पण येऊन तुम्ही चेक करा. हे EC2 इन्स्टन्स वाला जरी रिफ्रेश करताय तरी पण तो काही आपला पेज चेंज करत नाहीये. मी पण थोडं कन्फ्युज झालेलो, बट नंतर मला पाच समजला. इथे दिसतंय काही आहे का? नाही आहे. येस, अपडेट झालं का? सॉरी, क्लाउड फ्रंट मध्ये तर ते अपडेट होणार नाही, आपल्याला करावं लागेल तिथल्या कॅचे रिफ्रेश. सो फक्त इकडे चेक करायचं. कुठे आपण? EC2. बट इथे जरी रिफ्रेश करून बघतोय तरी पण तुम्हाला दिसेल nginx. आता हे नेटवर्क टॅबची गरज नाही, इथला nginxच दिसेल. पेज अपडेट झाला का? नाही. तर थोडा चेंजेस आहे इथे पाथ मध्ये. लेट मी शो यू. हा, हिअर इथे कर्ल लोकल होस्ट जरी केलं तरी nginx वेलकम टू nginxच दाखवतोय. पण आपण दबा चेंज केला, फाईल चेंज केली का? नाही. आता काय होतंय, इथे आपल्याला चेंज कुठे करायचं असतं?
नॉर्मली तोच पाथ असणार जो मी आता तुम्हाला सांगितला, बट इथे पाथ आहे जो आपला HTTPचा असतो. HTTPचा पाथ काय असतो? तर इकडे यायचं /var मध्ये, www मध्ये, HTML मध्ये ls करून बघा, तर इथे ह्या पद्धतीने नाव असेल फाईलचं. फक्त index.html दिसतंय का? नाही. नाव काय? index.nginx-debian.html. थोडा चेंज आहे. कळलं? तर कन्फ्युज व्हायचं नाही. हा, तर या फाईलला आपण चेंज करू. cat index /var/www मधली HTML मध्ये इंडेक्स मध्ये आपल्याला एडिट करायचं आहे. इथे लिहितोय हॅलो वेलकम टू क्लाउड फ्रंट. ओके, सिंपल. सेव. नाउ चेक आउट curl localhost. It will give you चेंजेस. बरोबर आहे. आता तुम्ही इकडे रिफ्रेश करून बघा, तर काय होईल? चेंज होईल. काय झालं? अच्छा, ओके. आधी H1 लिहिलंच नाही आणि क्लोज केलं त्याला, तो किती छोटा झालेला असणार आहे. ठीक आहे. हॅलो वेलकम टू क्लाउड फ्रंट असं लिहितोय मी आणि याला क्लोज करतो H1 मध्ये. ठीक आहे. लेट्स चेक. गुड. इकडे रिफ्रेश करून बघू. हा, गुड. झूम मी ऑलरेडी केलेलं होतं खूप जास्त, त्यामुळे तो एकदम जास्त झूम आलेला आहे आणि दिसायला नाही. बरं, आता क्लिअर दिसतंय. हां, सो सी आपला ॲप्लिकेशन हिट होतोय. आणि तेच जर का तुम्ही इकडून करून बघणार, आता क्लाउड फ्रंट मधून आपल्या ॲप्लिकेशनला रिप्लिकेट करून करतोय क्लाउड फ्रंट मध्ये, क्लाउड फ्रंट करतोय ना. एज लोकेशन मध्ये आता कोणता डेटा सेव्ह आहे? हा डेटा सेव्ह आहे. बट हा चेंज होणार का? रिफ्रेश करा, किती पण रिफ्रेश करा, किती पण रिफ्रेश करा, तुम्हाला काय दिसेल इथे? इन्स्पेक्ट मध्ये गेल्यानंतर हिट फ्रॉम क्लाउड फ्रंटच दिसणार. चेक. हिट फ्रॉम क्लाउड फ्रंट. डेटा अपडेट करताय का? नाही. क्लाउड फ्रंट एज लोकेशन वरूनच घेऊन येतोय, कॅप्चर करतोय. आता हे करण्यासाठी, हे चेंज करण्यासाठी तुम्हाला इथे इनव्हॅलिडेशन मध्ये जायचं आहे. पॉलिसी पण झालंय आपलं. डिस्ट्रीब्युशन, इनव्हॅलिडेशन. ओके. इनव्हॅलिडेशन मध्ये काय करतोय, तर आपण डेटा ऑल जे एज लोकेशन्स आहेत तिथून रिफ्रेश करायचं काम करतोय. तर सिंपल ऑब्जेक्ट पाथ काय करायचं आहे आपल्याला? आपलं ऍप्लिकेशन कुठे आहे? /वर आहे ना. कोणत्या नावाने आहे? त्याचं नाव कुठेही असू दे, index.html असू दे किंवा काही असू दे. मी इथे स्टार यूज करतोय. काय यूज करतोय? स्टार. सध्याच्या कंडिशनला. बट जर तुमची ऍप्लिकेशन मोबाईल डायरेक्टरीच्या आतमध्ये असेल तर मोबाईल डायरेक्टरीच्या आतमध्ये जाऊन स्टार द्यायचं तुम्हाला. कळलं का? स्टार म्हणजेच ऑल लोकेशन, ऑल नेम्स. ठीक आहे. तर मी / मध्ये बघतोय, मला ऑल रिफ्रेश करायचं. सो सिम्पली क्रिएट इन्व्हिटेशन, व्हॅलिडेशन. तर हा सुद्धा इन प्रोग्रेस दिसतोय. आता याच्यासाठी पण आपल्याला वेट करावं लागेल, कारण हा पण ऑल ओव्हर दी एज लोकेशन काय करेल? अपडेट करेल आणि टाइम घेईल. तोपर्यंत इथे तुम्ही चेक करत राहा. हा हिट फ्रॉम क्लाउड फ्रंटच दाखवेल. आला. येस, अपडेट चालू केलंय त्यांनी. सी, व्हेरी गुड. लवकर पण काम केलंय यांनी. याला मी
इथे चेक करा. आता इथे दिसवल तुम्हाला मिस फ्रॉम क्लाउड फ्रंट. आता हा कुठे गेलाय? आता हा गेलाय आपल्या सर्व्हरकडे. आपली रिक्वेस्ट कुठे गेली आहे? आधी सर्व्हरकडे गेलेली आहे. कळलं का? इथे काय दिसतंय आता? मिस. आतापर्यंत काय दिसत होतं? हिट. हिट म्हणजे क्लाउड फ्रंट बनवून घेतोय. आता मिस केलाय. क्लाउड फ्रंट मिस करून तू कुठे गेला? डायरेक्ट सर्व्हरकडे. कळलं? याचं नाव दिसतंय तुम्हाला एक्स कॅचे वगैरे. सर्व्हर दिसतो इंजिन एक्स वरती. कळलं? हा, गुड. आता याला रिफ्रेश वगैरे करा परत. तर हा याच्यानंतर आता तो तुम्हाला देईल हिट फ्रॉम. आता काय दिसतोय? पहिल्यांदा काय दिसलं? मिस. तर डेटा आला क्लाउड फ्रंट कडे. डेटा आल्यानंतर तो परत अजून सर्व्हरकडे जाईल का? नाही जाणार. आता तो काय करतोय? स्वतःच डिलिव्हर देतोय. इझी कन्सेप्ट. कसं रिफ्रेश करायचं समजलं? इनव्हॅलिडेशनचं काम समजलं? गुड. येस, कम्प्लीट झालेलं आहे म्हणून ते काम केलंय. बट येस, कधी कधी काय करायचं, थोडं वेट करून घ्यायचं, हे कम्प्लीट होऊ द्यायचं. ओके. ते इथपर्यंत कुणाला काय इश्यू? इनव्हॅलिडेशन पर्यंत नाही? ठीक आहे.